छत्रपती संभाजीनगर शहरात घरफोडी, चोरी, मंगळसूत्र हिसकावणं तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाराजी व्यक्त करत यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तत्पर कारवाई करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त प्रवीण पवार यांनी दिलेत। योगेश कदम यांनी पोलीस आयुक्ताला शुक्रवारी आढावा बैठक घेतली। यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, शिलवंत नांदेडकर, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक व वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते। शहरात होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्याबरोबरच ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या चोऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे बैठकीत स्पष्ट केले। याबाबत तात्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या। तसेच शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे 2017 साली बसवण्यात आले असल्याने त्याची दृश्यमानता कमी आहे। वेगाने धावणाऱ्या गाड्यांचे नंबर ट्रॅक करण्यास अडचणी निर्माण होतात। यासाठी नाईट व्हिजनचे कॅमेरे उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी बोलण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं। यावेळी चैतन्य तुपे अपहरण प्रकरणात रात्रीच्या वेळी अपहरणकर्ते समोर आलेले असताना त्यांच्या गाडीचा नंबर मिळणं कठीण झाल्याचं उदाहरण दिलं। बैठक झाल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटीच्या CCC कक्षाची पाहणी करत सीसीटीव्हीच्या गुणवत्तेची तपासणी केली। त्यानंतर त्यांनी NDPS पथकाच्या कारवायाबाबत समाधान व्यक्त करत यात खंड न पडू देण्याची सूचना केली। तसेच शाळांच्या संदर्भाने विद्यार्थ्यांमधील वाढती नशेखोरी चिंतेची बाब असून त्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करून त्यास प्रतिबंध घालण्याचं आवाहनही केले।